सांगू का, बिनमोकर असा शब्दच नाही. हे नंतर बोली भाषेत निर्माण झालेला शब्द आहे. निर्माण झालेला त्याला असं कॉन्टेक्स्ट नाहीये. केल्याशिवाय झालाय का शब्द कुठला? कॉन्टेक्स्ट नाहीये त्याला. कॉन्टेक्स्ट हा शब्द आहे केल्याशिवाय झालाय का? मोकर हा शब्द खूप आधीपासून ज्याला अर्थ आहे. आणि कोण चोरटे मारू आपण राहायला सुरुवातीलाच लुडकली असती. अरे भाऊ इथं लय जजमेंटचं घेणे. आपल्या पोराच्या अंगात मस्ती एवढी आहे ना, कुणी ऐकलं नसतं कोणाचं. त्याचं म्हणणं त्यांनी केलं. हाय हॅलो नमस्कार, मी पिनाक स्वागत करतो तुमचं नेपाळ सिरीजच्या पुढच्या दिवशी. आज आम्ही जाणार आहोत अन्नपूर्णा केबल कारला, म्हणजे सारंगकोट नावाची जागा आहे. तर ते हिल स्टेशन आहे. तर तिथं आत्ता आम्ही सनराईज बघायला चाललो आहे. आता 4:30 वाजलेत. 5 वाजता त्यांची बस घ्यायला येते. म्हणजे अन्नपूर्णाकेबलकार.com.np अशी साईट आहे. तर तिथे तुम्ही ऑनलाईनही बुकिंग करू शकता. तर इंडियन लोकांची प्राईज 1000 नेपाळी रुपीज आहे जाऊन येऊन, म्हणजे साधारण एक 600 ते 700 रुपये इंडियन. तर त्यांची बस तुम्हाला लोकेशनवर घ्यायला येते. तर आता बससाठीच चाललो आहे. हा आमचा हॉटेलचा मॅनेजर आहे. हा आता आम्हाला बस कुठे येणार आहे, म्हणजे बस पुढे हॉटेलच्याच पुढे एक 100 मीटर चौकात घेऊन आलाय आणि तो बसवाल्याशी कॉन्टॅक्ट करून बसला बोलवतोय. ॲक्च्युली आम्हाला माहिती नव्हतं की केबल कारची शटल सर्विस, फ्री शटल सर्विस पण आहे. म्हणजे केबल कारला तर यायचं होतं, ते सगळं बघून ठेवलं होतं की सनराईज भारी असतो सारंगकोटवरून आणि अन्नपूर्णा केबल कारवरून जाता येतं वगैरे. पण फ्री शटल सर्विस असते माहिती नव्हतं. कालच्या आमच्या ड्रायव्हरनी सांगितलं की असं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हॉटेल थ्रू. तर ते आत्ता व्यवस्थित एकदम आणलं. आणि म्हणजे ॲक्च्युली ठरवलं होतं काल की 2 किलोमीटर वगैरेचं हॉटेलपासून, तर मग चालतच येईन. पण तसं बघायला गेलं तर आत्ता थोडं लांब वाटलं. म्हणजे आलो असतो चालत, पण एक 40 मिनटं वगैरे गेली असती. त्यापेक्षा इथं 10 मिनटात त्यांनी आणलं. आणि आत्ता त्यांनी सांगितलं पहिली केबल कार आत्ता 5:15 पर्यंत आहे आणि खाली यायचा टाईम 8:30 आहे. म्हणजे 8:30ला ज्या बसने आलो आता ती 8:30ला सुटेल. तर तुम्ही 8:30 पर्यंत खाली येऊ शकता. नाही आलात तर मग डायरेक्ट 11:15ला आहे. असे 2 आहेत पॉईंट्स. वरती एवढ्या ॲक्टिव्हिटी आहेत. कॅफे आहे, झिप लाईन, झिप सायकल, कमिंग गणेश स्टॅच्यू, ओके गणपतीचा स्टॅच्यू करणार आहे, स्विंग आणि सूचना केबलकार ऑपरेशन टाइम. हा लिफ्टचा टॉवर आहे आणि आत्ता वाटलं होतं की फर्स्ट फ्लोअरला सनराईज आहे, सेकंड फ्लोअरला कॅफे आणि तो जो वरती टॉवर दिसतोय तिथं चालत जायचं आहे फॉर सनराईज.
हे माहिती नव्हतं की वर आल्यावर पुन्हा थोडं चालत जावं लागतं. सारंगकोट व्ह्यू पॉइंट 170 माउंटन झिपलाईनिंग. ओके. इथे नेपाळमध्ये प्रत्येक ठिकाणी चहाची एक वेगळी सिस्टीम आहे. म्हणजे नॉर्मल मिल्क टी आणि म्हणजे मिल्क टीमध्ये कप तर मिळतोच, पण स्मॉल पॉट आणि बिग पॉट म्हणजे मोठी किटली असते काश्मीरमध्ये वगैरे तशा टाईप इथे किटली देतात. तर स्मॉल पॉटमध्ये एक साधारण 3 ते 4 कप होतात आणि बिग पॉटमध्ये एखादा दुसरा कप एक्स्ट्रा 6 कप होतात. ॲक्च्युली स्मॉल पॉट किंवा बिग पॉट घेतलेला स्वस्त पडतं, पण इथं जरा थोडं वरती आल्यामुळे उलट आहे. कप स्वस्त आहे आणि बिग पॉटच्या हिशोबाने घेतलं तर महाग आहे, पण जनरली उलटं असतं. बिग पॉट किंवा स्मॉल पॉट स्वस्त पडतं. चांगला एक्सपिरियन्स होता. सकाळी ॲक्च्युली वाटलं होतं की सनराईज लवकर होईल, त्यामुळे खूपच लवकर आलो होतो आम्ही. पण एवढी काही लवकर यायची गरज नाही. म्हणजे तसा टाईम बघितला होता गुगलवर की 7:10 होता सनराईज टाईम आणि 7:10 7:05 त्या सुमारासच झाला. पण एवढी असं खूप 4:30ला वगैरे उठून यायची गरज नाही. 6:30 पावणे 7 जरी तुम्ही पोचला तरी व्यवस्थित होतं. पण फक्त एकच आहे की जागा मिळणार नाही, कारण गर्दी खूप असते, मारामाऱ्या होतात व्हिडिओ काढायला, फोटो काढायला, त्यामुळे ते एक आहे. पण बाकी एक्सपिरियन्स मस्त आहे. म्हणजे वन टाइम यायला काहीच हरकत नाही. आता सगळं करून जस्ट खाली आलो. म्हणजे कम्प्लीट खाली नाही, पण सकाळी जिथे वर चढून अन्नपूर्णा टॉवर ज्याचं नाव आहे, जिथं सनराईज बघायला गेलो होतो, तिथून खाली आलो. येतानाच मध्ये एक हिल टॉप नावाचं रेस्टॉरंट होतं. म्हणजे लगेच दिसेल तुम्हाला, त्या टॉवरच्या खालीच आहे. तर तिथंच नाश्ता केला. थोडे एक 50-60 रुपयांनी प्राइजेस महाग आहेत, पण फूड क्वालिटी चांगली आहे आणि क्वांटिटी पण मस्त आहे. समजा तुम्ही नूडल्स मागवले तर दोघं जण तर सहज खाऊ शकतात, तर त्याप्रमाणे तुम्ही सांगू शकता. पण थोडं एक काय म्हणू आपण, खालच्यापेक्षा खाली सिटीपेक्षा इथं थोडं ऑब्व्हियसली महाग असणारं चवड्यावर आहे. पण एवढंही नाही की बाबा काहीच खाऊ शकत नाही, व्यवस्थित आहे सगळं. आणि दुसरं म्हणजे इथं करायला तसं भरपूर आहे. आत्ता जसं तुम्ही व्हिडिओमध्ये मागच्या बघितलं ते झिप सायकलिंग आहे, झिपलाईन असते तशी झिप सायकलिंग आहे, तसंच झिपलाईनिंग आहे, बंजी जम्पिंग आहे, त्याच्यानंतर बाकी टाईमपास लहान पोरांचं खेळायचे वगैरे असे पण आहे. वरती तुम्ही शॉपिंग करू शकता, तर अर्धा एक दिवस सहज घालवू शकता इथे. आणि वातावरण पण मस्त आहे आत्ता. मला सांगते मानसचंदचा फोन आला मला लोणावळा स्टेशनला. मी उचललं, म्हणलं मानसचंद मला का फोन करतोय. कसं होतं नंतर नाव होते.
काय सगळी मोबाईल मध्ये बसते आजची पिढी याचा काय संबंध आहे का? मी पण ऐकलं खूप जुना शब्द आहे बाई. ह्याच्यात काय logic आहे? जुन्यापासून ठरले म्हणून तू बोलत आलाय ना तू खूप ऐकलं जुना नाही शब्द. अरे म्हणून खूप मी शिवाजी तू एखादा महाराजांचा शब्द ऐकला नसेल तू बोलत तू म्हणजे आहे. याला काय हेच आहे शब्द आहे भाई बिनमोकर शब्द आहेच ना आहेच की मग. मग. आहेच की मग. तुमचं बरोबर आहे बरोबर आहेच की तुंबड काय शब्द आहे? तुंबड काय शब्द? तुंबडला काय अर्थ? तुंबड का तुंबड? हा, मग त्या शब्दाला काय अर्थ? हा? भरपूर तुंब म्हणजे काय आता मग तुकडा करणार का अरे पण तुंबड हा अख्खा शब्द आहे. मग बिनमोकर बी अख्खा शब्द तुकडे कर जाणार. जोडाक्षरासाठी वापरतात. असू दे ना अरे मग. तुला सांगू का बिनमोकर असं शब्दच नाही हे नंतर बोली भाषेत निर्माण झालेला शब्द असं आहे झालंय ना. हा, मग निर्माण झालेलं त्याला असं निर्माण कॉन्टेक्स्ट कोणी नाहीये केल्याशिवाय झालाय का शब्द कुठला कॉन्टेक्स्ट नाहीये त्याला अरे, असं काही. context हा शब्द मोकर हा शब्द कोणीतरी आहे तयार केल्याशिवाय आधीपासून. झालाय का? मोकर हा शब्द खूप आधीपासून अरे, पण मी तुला आणि ज्याला अर्थ आहे अरे पण मी तुला काय म्हणतो बोली भाषेतला शब्द आहे. बोली भाषेत शब्दाला अर्थ नाही असं कोण म्हणतं? काय अरे पण? 4-10 जण त्या शब्दाचा अर्थ जाणतात म्हणजे तो शब्द आहे वास्तविक. अरे पण तेच म्हणतोय तो नुसतं असं बोलण्यात ना आलेलं आहे त्याला काय असं context नाहीये बोलण्यात proper. शब्द आहे. बोलण्यात बोली नव्हतं तयार. भाषेला कशाला म्हणतात बोली भाषा? अरे पण तेच म्हणते तू काय लिकबडी करून भाषा का तो शब्द काढलाय आणि का तू मोकरला काय सायंटिफिक अर्थ? मो आणि कार वेगळे शब्द कळले तर त्याला पण अर्थ नाही राहत. अरे तू शब्द फोडतोय. अरे शब्द तू फोडतोय ना. फोडतोय. एक्झाम्पल बरोबर आहे माझं. तू शब्द फोडतोय. तू शब्द फोडतोय भाऊ. हा वाटलं त्याच्या बाजूने बोलतोय. मला तर वाटलं याच्या बाजूने बोलतोय. तुम्ही शब्द फोडताय. तुम्ही ते एरियात फिरले नाही. तुम्ही त्या ह्याच्यात राहिले नाही. त्यामुळे त्यामुळे तुम्हाला वाटते. तुम्ही भाऊ इथल्या लोकांना म्हटले आता या शब्दाचा काय अर्थ आहे? सकाळी आज खूपच लवकर गेलो होतो त्यामुळे मगाशी अन्नपूर्णावरून आल्यावर जरा आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन थोडा टाइमपास केला. म्हणजे टाइमपास म्हणजे असंच पोरांबरोबर गप्पा मारत वगैरे रूमवरच बसलो होतो. आत्ता 2 वाजता आहेत. आत्ता जेवायला निघालो आहे आणि मग आता आजचा प्लॅन म्हणजे जेवण झाल्यावर जो आपण परवाच्या दिवशी जो लेक बघितला थोडा उशीर झाला होता. आपण उशिरा पोचलो होतो त्यामुळे बोटिंग करता आलं नव्हतं सनसेटच्या वेळेला. तर आज तो प्लॅन आहे मी जेवण करून सनसेटच्या आधी 1-1.5 तास आधी जायचं आणि बोटिंग करायचं. आता पहिले तर चांगलं रेस्टॉरंट शोधणार इंडियन आणि मग इथून लेक साईडलाच सगळा जो बेसिकली जो खायचा प्यायचा एरिया आहे किंवा डाऊनटाऊन जसं आपण म्हणतो बाहेर गेलं की तसं पोखऱ्यामध्ये लेक साईड म्हणून आहे. मॅपवर जर तुम्ही टाकलं तर तिथे सगळे खायचे प्यायचे स्टॉल आहेत. कपड्याचे शॉपिंगचे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर त्याच साईडला चालू आहे. म्हणजे खाणं पण चांगलं मिळेल आणि लवकर खाऊन तिथल्या तिथेच परत बोटिंगला जातील. सो आता तेच शोधायचं आहे. जाता इथंच एक हे गॉडफादर पिझ्झेरिया मिळालं. इतके दिवस नॉर्मल आपलं पंजाबी रोटी सब्जी नान बिन तसलंच सगळं खात आहे म्हणून म्हटलं आत्ता थोडंसं लाईट खातो म्हणजे परत रात्री अजून 1-4-5 तासांनी व्यवस्थित जेवतील. सो आत्ता इथं आणि आलोय आणि इकडे वूड फायर पिझ्झा आहेत. म्हणजे त्यांच्या ओव्हनमध्ये आतमध्ये प्रॉपर लाकडं जाळून त्याच्यात हे करतायत ओव्हनमध्ये. तो टेस्ट पण वेगळे असेल भारी असेल आणि इकडंच लाईव्ह बनवतात. बोटिंगचे एवढे ऑप्शन आहे तिथे. आता कुठलं करायचं आपण? 1 hour सेल्फ बोट. ये सेल्फ वाली बोट कौन सी होती है? छोटा वाला मतलब खुद मारना पड़ता है ना.
ओ, इधर याला- छोटा वाला बोट कौन सा है सेल्फ के लिए? सेल्फ वाला बोट कौन सा है ये? सेल्फ मतलब कौन सी बोलती है? ये नीली वाली ये इधर जो रखे हो तेच ना ड्रायव्हर घेऊया. पेडल बिडल नको मारायला. येणारच नाही, येणार का तू उद्या तिथं हरवलं तर कोण करणार ते? उलटी बिलटी झाली तर काय? उलटी सोड, ते ड्रायव्हरला पण कधी कधी होत नाही ते तो control. कालचा परवा प्रकार- पाहिलं ना? तिथे एकत्र फिरत होता. आता फायनली आमचा असा डिसिजन झाला की ड्रायव्हर विथ ड्रायव्हरच बोट घ्यायची. स्वतः जाऊन काही रिस्क वगैरे घेण्यात अर्थ नाही. स्वतःच सगळं करावं लागलं असतं. त्यापेक्षा कष्टाची काम आहेत भरपूर. त्यामुळे मग असं डिसाईड केलं की ड्रायव्हर घेऊनच जाऊ. तर मग त्याच्यात अजून एक ऑप्शन होता की एक मंदिर आहे मध्ये तारा बारा हे टेम्पल. तर तिथे जाण्यासाठी एक्स्ट्रा 200 नेपाळी रुपये होते. तर मग आणि ते असं काहीतरी लेकच्या मध्यभागी वगैरे आहे. सो मग तिथं जायचे 1180 पर बोट आहे, पर पर्सन नाही आहे. 1180 त्याचे झाले एका बोटीचे. असे 2 बोटी केले. सो ते फायनल झालं. आता मे बी आम्हाला डायरेक्ट पहिले त्या टेम्पललाच नेतील. आणि कोण चोरटे मारू आपण राहायला सुरुवातीलाच लुडकले असते. अरे भाऊ इथं लय जजमेंटचं खेळ आहे. आपल्या पोराच्या अंगात मस्ती एवढी आहे ना, कुणी ऐकलं नसतं कोणाचं. आत्ता एक 10-12 मिनटं लागली टेम्पलपर्यंत यायला. आणि असं बघण्यासारखं वगैरे पण टेम्पल नाही आहे. फोटोत वेगळंच दिसत होतं आणि इथं वेगळंच आहे. त्यामुळे नुसतं एक चक्कर मारायला वगैरे 10 मिनटं वगैरे बाद झाली, खूप झाली. आणि फक्त एकच आहे की लेकच्या मधोमध त्यांनी बांधले टेम्पल एवढंच आहे. बाकी ठीकठाक आहे, एवढं काही खास वाटत नाही. बुढी गणकी रेस्टोरंट. ही अरे मारतात बिरतात ते. काय घेतोय तू? मी पोस्टकार्ड्स आहेत नेपाळची प्रिंट असलेली, जी मी माझ्या मित्रांना त्याच्यावर मागे पत्र लिहून देणार आहे. काय घेतोय तू? हे निनार घेतोय का? हा नक्की सांग ना. म्हणजे ए भाऊ तिकडं कसं फिरवतात? आता असंच फिरवणार तू, स्वतःकडेच कॅमेरा ठेवणार ना. करायचं काय तुला? समोर कॅमेरा पाहिजे, समोरचा व्ह्यू. खायची गावात बंद कुठं क्लिक कसं करतात आणि फोटो झाले, व्हिडिओ झाले, काय माहिती. चालू व्हिडिओ 40 सेकंद झाली, व्हिडिओ चालू आहे. ए यार डिलीट कर, कुठनं चालू झाली. अशा प्रकारे पोखराचा आपला एक्सप्लोरिंग संपलं सगळं. पोखरातला शेवटचा दिवस आहे. तर उद्या सकाळची फ्लाईट आहे काठमांडूला. तर मोस्ट ऑफ द थिंग्स ज्या काय म्हणू आपण फेमस आहेत टुरिस्ट स्पॉट्स ते सगळे कवर केलेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही करा.
आणि तुम्ही कमेंट्समध्ये तुमचे सजेशन्स किंवा तुम्हाला काही क्वेरीज असतील त्या तुम्ही टाकू शकता कमेंट्स थ्रू. तर आता उद्या तर सकाळी फ्लाईट आहे, म्हणजे तसं 8 वाजता निघायचं आहे, पण स्टील आता बघू. थोडी फ्लाईट डिले वगैरे होते म्हणतात लोक, फॉगी वेदर वगैरे असतं त्यामुळे. पण ठीक आहे, बघू आता, जे उद्याच कळेल जे कळेल ते. आता भेटूया उद्या काठमांडू जर फ्लाईट नाही एक्सप्लोअर झालं तर 2-3 पॉईंट्स कवर करायचे आहेत. ठीक आहे, आता उद्यावरच आहे ते, बघू आता. उद्या भेटूया काठमांडूमध्ये.